नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भारतामध्ये आणि जगात पहिल्यांदा माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या भेदाच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि हिंसा करून तलवारीच्या टोकावरती माणसं आणि राज्य जिंकता येत नाही, तर अहिंसेने, करुणेने, प्रेमाच्या बळावरती राज्य आणि माणसं जिंकता येतात असं ज्यांनी सांगितलं त्या तथागत गौतम बुद्धांची आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्धांच्या जीवनामध्ये बुद्धांचा जन्म आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण हे पौर्णिमेला झालं. हा प्रचंड मोठा योगायोग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी आणि रात्री दोन्ही दिवसाही सूर्याचा प्रकाश आणि रात्री चंद्राचा प्रकाश असं प्रकाशमान असलेला दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस. आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म झाला आणि त्या तथागतानं जगातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनातला दुःखाचा, अज्ञानाचा, भेदाचा, चातुर्यवर्णाचा, जाती व्यवस्थेचा अंधकार दूर केला आणि लोकांच्या जीवनामध्ये समतेची, ममतेची, करुणेची शिकवण पेरून प्रकाश निर्माण केला. आणि म्हणून आज ही बुद्ध पौर्णिमा महत्त्वाची आहे. बांधवांनो, बुद्धांनी सांगितलं की जगामध्ये जेवढं काही आहे सगळे कर्मकांड, त्याचबरोबर सगळ्या अंधश्रद्धा या थोतांड आहे. सत्य जे काही असेल, जे डोळ्यांना दिसतं, ज्याच्या संवेदना होतात, जे जाणवतं तेच सत्य आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःचे दीपक व्हा, स्वतःचा दिवा होऊन स्वतःला प्रकाशमान करा. तुमच्या जीवनातील दुःखाचं, तुमच्या जीवनातील अंधकाराचं, तुमच्या जीवनातील अडचणींचं कारण हे तुमच्या डोक्यात असलेलं अज्ञान आहे. हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये जगाला सांगण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी केलं. आणि म्हणून माझ्या जीवनात समस्या आहेत, दुःख आहेत म्हणून रडत बसू नका. त्या समस्येला, दुःखाला कारण आहे, ते कारण शोधा. त्या कारणाला मीमांसा आहे, त्या कारणाचा उपाय शोधा आणि तो उपाय करून तुमच्या जीवनातला दुःख आणि अंधकार दूर करा. हे अगदी सोप्या भाषेमध्ये मानवी जीवनाचं तत्वज्ञान तथागतांनी सांगितलं. पण या राजपुत्राला हे साधं सोपं वाटणारं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आता आपल्याला सोपं वाटतं ते तत्वज्ञान लोकांना सांगण्यासाठी स्वतःच्या राजगादीचा त्याग करावा लागला, माता पित्यांचा त्याग करावा लागला, पुत्राचा त्याग करावा लागला, प्राणाहूनही प्राण पुत्राला सोडावं लागलं, पत्नीचा त्याग करावा लागला, संसाराचा त्याग करावा लागला. आणि रानावनामध्ये अंगावरती गेरुवा वस्त्र धारण करून प्रचंड तपश्चर्या केल्याच्या नंतर 7 वर्ष तपश्चर्या केल्यावरती त्यांना या सत्याची प्राप्ती झाली. ते सत्य तथागत गौतम बुद्धांनी आपल्या समोर मांडले. आपण त्याचा आचरण आणि त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करावं. आणि या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत गौतम बुद्धांकडून एवढीच शिकवण घ्यावी की आपण स्वतः प्रकाशित व्हावं. आपल्या प्रकाशानं आजूबाजूचा समाज आपोआप प्रकाशित होईल. बऱ्याच जणांनी तथागत गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गैरसमजा आणि धारणा समाजामध्ये पेरलेल्या आहेत. विशेष करून या देशातल्या उच्चवर्णीय लोकांनी सातत्यानं तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान नाकारण्याचा केविलवाना प्रयत्न केला. कारण मनुस्मृती मानणाऱ्या लोकांना तथागतांचं तत्वज्ञान हे कायमच नको असं वाटलेलं आहे. म्हणून मला सांगायचंय की माझे मार्गदर्शक डॉक्टर आह साळुंखे असं म्हणतात की बुद्ध कोणी परका नाहीये. बुद्ध कोण आहे? बुद्ध म्हणजे आपल्या पूर्ण विकसित झाल्यावरती जे रूप असतं त्या पूर्ण विकसित रूपाचा प्रतिमा म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहेत. आणि आपण म्हणजे कोण आहोत? तर विकसित न झालेले अविकसित बुद्ध आहोत. इतक्या सोप्या भाषेमध्ये तथागत गौतम बुद्धांनी वर्णन केले. आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या देशातील संबंध भारतीयांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. ज्या माणसानं हातात कधी तलवार घेतली नाही, कधी शस्त्र उचललं नाही, पण त्या काळातले मगध, कोशल, बिंबिसार असे जेवढे राजे होते ते सगळेच्या सगळे राजे बुद्धांच्या समोर झुकायचे. आणि त्या बुद्धांचा या भारतामध्ये जन्म होणं आणि त्या बुद्धांचं भारतातलं तत्वज्ञान 7 समुद्राच्या पलीकडे गेलं आणि जगाला त्यांनी प्रकाशमान करून टाकलं. आपणही बुद्धाच्या तत्वज्ञानातून 2 शब्द घ्यावे
आणि स्वतःच्या जीवनातला अंधकार दूर करून प्रकाशमान जीवन करावं, या अपेक्षेसह आपल्या सगळ्यांना बौद्ध पौर्णिमेच्या मी माझ्या वतीनं, माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.